शिवछत्रपतींचा राजाभिषेक दिन आणि तिथी तारखेचा वाद। हा दिवस 6 जून 16 जून की ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा मानायचा। मुळात अस्सल पुराव्यांमध्ये ही तिथी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अशी नाही। रायगडावरील शिलालेख या बाबतीत निरुपयोगी आहे आणि अचूक वर्षपूर्ती दिनासाठी तिथी उपयोगाची नाही। हे दोन अत्यंत महत्त्वाचे मुद्दे त्या वादग्रस्त विषयामध्ये बाजूलाच पडलेले आहेत। हा सर्व प्रकार नेमका काय आहे जाणून घेऊयात, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी। नमस्कार इतिहास मित्रांनो, आधी तुम्हाला इंग्रजी तारखेनुसार शिवराजाभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेक दिनाचा वार्षिक उत्सव जवळ आला रे आला की हा राजाभिषेक दिन इंग्रजी तारखेनुसार करावा की हिंदू तिथीनुसार करावा, हा वाद अगदी जोरात चालू होतो। त्यातच भर म्हणून राजाभिषेकाची इंग्रजी तारीख ही 6 जून की 16 जून या मुद्द्यावर सुद्धा वादविवाद उफाळून येतात। यामध्ये तिथीवाले जास्त जोरात असतात, कारण अस्सल समकालीन अशा शिवकालीन कागदपत्रात तिथी हीच नमूद असल्याने स्वतः महाराजांनी जी तिथी निश्चित केली होती त्या तिथीलाच राजाभिषेक दिनाचा उत्सव झाला पाहिजे असा अगदी जोरदार मुद्दा यात मांडला जातो। पण या तारीख की तिथी या वादात अस्सल आणि विश्वसनीय पुराव्यात दिलेली तिथी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी नसून ती वेगळीच आहे आणि वर्षाच्या कालगणनेमध्ये तिथी कशी चुकते या दोन महत्त्वाच्या बाबी मात्र बाजूलाच राहतात, दुर्लक्षितच राहतात। जशी तारीखवाल्यांची बाजू काही ठिकाणी मजबूत तर काही ठिकाणी कमकुवत आहे, तशीच परिस्थिती तिथीवाल्यांची सुद्धा आहे, याकडे मात्र दुर्लक्ष झालेले आहे। मुळात इंग्रजी तारीख की हिंदू तिथी या वादामागे कोणती कालगणना दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर मान्य करायचे आणि वापरायचे हा मुद्दा कळीचा आहे। या दोन्ही कॅलेंडर्सच्या तांत्रिक आणि गणिती बाबींच्या जास्त खोलात न जाता आता या दोन्ही कालगणनांविषयी मूलभूत आणि महत्त्वाची अशी माहिती सांगतो। शिवकाळामधील इंग्रजी कालगणनेमध्ये मुख्य असे दोन वेगवेगळे प्रकार होते। महाराष्ट्रामध्ये त्यावेळी इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज हे युरोपियन त्यांच्या वखारी घालून होते। काही युरोपियन देश ओल्ड स्टाईल नावाची कालगणना वापरीत, तर इतर युरोपियन देश न्यू स्टाईल वापरीत असत। याचे थेट शिवराजाभिषेकाच्या बाबतीतलेच उदाहरण आता सांगतो, म्हणजे हा विषय आणखीन जास्त स्पष्ट होईल। हेनरी ऑक्झेंटन हा ब्रिटिश वकील शिवराजाभिषेकावेळी रायगडावर उपस्थित होता। त्याने केलेल्या शिवराजाभिषेकाच्या त्याच्या वर्णनात 6 जून 1674 रोजी महाराज दरबारात सिंहासनावर बसलेले असताना मी राजसभेत गेलो असे त्याच्या डायरीत नोंदलेले आहे। दुसरीकडे अब्राहम लेफेअर या नावाच्या डच व्यक्तीने वेंगुर्ल्याच्या डच वखारीतून डच गव्हर्नर जनरलला लिहिलेल्या पत्रात 16 जून रोजी पहाटे 5 वाजता शिवराय सिंहासनावर बसले अशी नोंद केलेली आहे। आता यातील डचांची स्टाईल ही सुद्धा तारीख तिथीच्या वादातून बाजूला काढावी लागते, कारण इंग्रजांच्या शिवकालीन म्हणजे जुन्या कालगणनेनुसार असलेली 6 जून ही तारीख तिला सध्याची प्रचलित जगमान्य नवी कालगणना लागू केली तर 16 जून अशी येत असली तरी महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली राजाभिषेक दिनाची इंग्रजी तारीख 6 जून आहे आणि सध्या रायगडावर साजरा होणारा शिवराजाभिषेक दिन सोहळा याच तारखेला होत असल्याने, तसेच इंग्रजांनी इसवी सन 1754 नंतर नवी कालगणना स्वीकारून तारीख एकदम 10 दिवस पुढे ढकलली असली तरी त्यापूर्वीच्या जुन्या कालगणनेतील नोंदीत तारीख 6 जून हीच असल्याने आपण 6 जून की ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हाच मुख्य वादाचा मुद्दा विचारात घेणार आहोत। इंग्रजी कॅलेंडर हे जानेवारी ते डिसेंबर असे 12 महिन्यांचे असते आणि यात एकूण 365 दिवस असतात। दर 4 वर्षांनी इंग्रजी लीप इयर येते, त्यात फेब्रुवारी महिना हा 28 ऐवजी 29 दिवसांचा असतो। हे सर्व आपल्याला माहिती आहे। हिंदू कालगणनेमध्ये एका वर्षात चैत्र ते फाल्गुन हे 12 महिने असतात। प्रत्यक्षात प्रत्येक हिंदू महिना
हा सुमारे सरासरी 29.5 दिवसांचा असल्याने 12 महिन्यांचा मिळून शालिवाहन शकाच्या एका हिंदू वर्षाचा काळ 354 दिवस भरतो आणि खरे प्रत्यक्ष वर्ष तर 365 दिवस आणि 6 तासांचे असते. या दोन्ही मधील ही 11.25 दिवसांची त्रुटी, कमतरता, गॅप किंवा फरक भरून काढण्यासाठी हिंदू कालगणनेत सुमारे 32 हिंदू महिन्यांनंतर एक महिना जास्त धरला जातो, ऍड केला जातो. यालाच आपण अधिक मास किंवा अधिक महिना असे म्हणतो. हा सरासरी 2.25 वर्षातून एकदा येतो आणि पंचांगात दिनदर्शिकेत तो अधिक मास म्हणूनच नोंदला जातो. समजा हा अधिक मास श्रावणाच्या आधी आला तर त्याला अधिक श्रावण मास असे म्हणतात. पण शेवटी एक वर्ष पूर्ण होण्याचा अचूक काळ हा 365 दिवस आणि 6 तास हाच असल्याने कोणत्याही महत्वाच्या दिवसाची वर्षानंतर येणारी खरी वर्षपूर्ती ही त्यानंतर 365 दिवसांनीच होते. हा यातील मुख्य आणि बिनतोड असा मुद्दा आहे. यामध्ये वाद घालणे शक्यच नाही, कारण तो वर्षाचा खरा कालावधी बदलणे कुणाला शक्य नाही. पण हा मुद्दा महत्वाचा असूनही तो आपल्याला बाजूला सारावा लागतो, कारण शिवकाळात हे इंग्रजी कॅलेंडर महाराष्ट्रात प्रचलितच नव्हते. ते फक्त इंग्रजच वापरत होते आणि 1674 साली इंग्रजांची सत्ता ही शिवस्वराज्याच्या मानाने अगदी नगण्य अशा भूभागापुरती म्हणजे फक्त मुंबई बेटापुरतीच मर्यादित होती. शिवकाळात सर्वसामान्यपणे मुख्यत्वे सर्रासपणे वापरली जाणारी कालगणना ही शालिवाहन शकाचीच होती आणि सर्व हिंदू सणांसाठी, धार्मिक कार्यांसाठी, विविध विधींसाठी शालिवाहन शकाचा आणि तिथींचाच वापर होत होता. महाराजांच्या आणि तत्कालीन मुस्लिम सत्तांच्या कुठल्याही कागदपत्रात यामुळेच इंग्रजी तारीख आपल्याला कुठेही वापरलेली दिसणार नाही. महाराजांनी तारीख बघून नव्हे तर तिथी पाहून राज्याभिषेक केला असे म्हणणाऱ्यांचा गाढवपणा इथे बरोबर दिसतो. त्या काळी इंग्रजी कालगणना किंवा तारीख ही सर्रासपणे प्रचारात वापरात नव्हतीच, प्रचलित नव्हतीच. तर शिवाजी महाराज इंग्रजी तारीख राज्याभिषेकासाठी बघतीलच कसे? आता आपल्यासमोर उरते फक्त शालिवाहन शक हीच कालगणना. आता यामध्ये शिवराज्याभिषेकाबद्दल काय दिसते ते पाहूया. यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे शिवरायांचा राज्याभिषेक आणि सिंहासनारोहण ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला झालेले आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला नाही असेच उपलब्ध विश्वसनीय ऐतिहासिक पुरावे सांगतात. 1674 साली ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला शुक्रवार होता. इथे आपल्याला शालिवाहन आणि इंग्रजी कालगणनेतील एक अत्यंत महत्त्वाचा फरक लक्षात घेणे आवश्यक आहे. इंग्रजी तारीख आणि दिवस प्रत्येक 24 तासाच्या काळातील रात्री 12 वाजता बदलतो. म्हणजे नवा इंग्रजी दिवस रात्री 12 नंतर सुरू होतो, तो त्या दिवशी नंतर येणाऱ्या मध्यरात्रीच्या 12 वाजता संपतो. आणि हिंदू दिवस म्हणजे वार सूर्योदयाला सुरू होऊन दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाच्या क्षणी संपतो. शिवरायांच्या पदरचे एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बखरीत शालिवाहन शके 1596 ज्येष्ठ मासी शुद्ध 13 म्हणजे शुद्ध त्रयोदशीस मुहूर्त पाहिला, ते दिवशी अभिषेक म्हणजे राजाभिषेक होऊन महाराज सिंहासनावर बसले असे वर्णन आहे. मात्र यात सिंहासनारोहणाची नेमकी वेळ सूर्योदयापूर्वीची की नंतरची हे दिलेले नसल्याने हे वर्णन मोघम आहे. पण या बखरीपेक्षा जास्त महत्त्वाच्या आणि विश्वसनीय अशा शिवापूरकर देशपांडे वहीतील शकावलीत शके 1596 ज्येष्ठ शुद्ध 12 म्हणजे द्वादशीला शुक्रवारी 3 घटिका रात्र उरली तेव्हा शिवाजीराजे सिंहासनी बसले अशी नोंद आहे. शिवापूर दप्तरातील यादीत शके 1596 ज्येष्ठ शुद्ध द्वादशी राजाभिषेक सिंहासनारूढ झाले अशी नोंद आहे. पण यापेक्षाही जास्त महत्त्वाची मानली जाणारी ठाम आणि निर्विवाद अशी शिवराज्याभिषेकाच्या अचूक वेळेची, वाराची, तिथीची नोंद जेधे शकावलीमध्ये आहे आणि ती शके 1596 आनंद संवत्सर ज्येष्ठ शुद्ध 12 म्हणजे द्वादशी शुक्रवार घटी 21 पळे 34 3 घटिका रात्र उरली
तेव्हा राजश्री शिवाजी राजे भोसले सिंहासनी बैसले अशी आहे. म्हणजे हिंदू पंचांग आणि तिथीनुसार शनिवारचा सूर्योदय होण्याच्या सुमारे 1.25 तास आधी, शुक्रवारच्या रात्री, शुक्रवार संपण्याआधी अगदी उशिरा राज्याभिषेक पूर्ण होऊन महाराजांनी सिंहासनारोहण सुद्धा केले होते. यात दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाला सुरू होणाऱ्या शनिवारचा तसेच त्या शनिवारला लागू झालेल्या त्रयोदशीचा काहीही संबंध नाही असे म्हणता येते. कारण हिंदू पंचांगातील नियमाप्रमाणे आणि मराठी विश्वकोशातील माहितीनुसार एखाद्या दिवसाच्या सूर्योदयाला जी तिथी असते ती त्या संपूर्ण दिवसाची म्हणजे दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंतची तिथी मानली जाते. शुक्रवारी सूर्योदयाला ज्येष्ठ शुद्ध द्वादशीची तिथी असल्याने ही तिथी शनिवारच्या सूर्योदयापर्यंत समजावी लागते. शनिवारी सूर्योदयाला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी ही तिथी लागू झाली म्हणजे ती या दिवसाच्या सूर्योदयाच्या आधीच सुरू झाली होती. पण पंचांगात ती शनिवारच्या सूर्योदयाला त्या दिवसाला म्हणजे शनिवारला लागू झाली. म्हणूनच जेधेशकावलीमध्ये शुक्रवारची रात्र अजून 3 घटका उरली होती असे म्हटलेले आहे. आणि पंचांगामध्ये खऱ्या जंत्रीमध्ये शुक्रवारची तिथी ही ज्येष्ठ शुद्ध द्वादशीची आहे. यामुळेच महाराजांचा राज्याभिषेक होऊन प्रत्यक्ष सिंहासनारोहण पंचांगाप्रमाणे द्वादशीचे मानायचे की प्रत्यक्ष त्रयोदशी शनिवारच्या सूर्योदयापूर्वीच सुरू झालेले असल्याने सिंहासनारोहण हे त्रयोदशीचे मानायचे हा यक्ष प्रश्न उभा राहतो. इथे असे म्हणता येते की पंचांगानुसार शुक्रवारची तिथी ही द्वादशीची असल्याने महाराजांचे सिंहासनारोहण या शुक्रवारच्या रात्री अगदी उशिरा झाले म्हणजे द्वादशीलाच झाले असेही म्हणता येते. ते जेधेशकावलीच्या आधारावर म्हणता येते. आणि शनिवारला लागू झालेली ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीची तिथी शनिवारच्या सूर्योदयापूर्वीच प्रत्यक्षात अस्तित्वात आलेली असल्याने महाराजांचे सिंहासनारोहण हे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचे सुद्धा मानता येते. जेधेशकावली मात्र ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला त्या दिवशीची रात्र अजून 3 घटिका म्हणजे 1.25 तास बाकी असताना महाराज सिंहासनावर बसले असे सांगते. हा मुद्दा दुर्लक्ष करण्यासारखा नक्कीच नाही. तरीही वैयक्तिकरित्या मी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हीच महाराजांच्या राज्याभिषेकाची आणि सिंहासनारोहणाची तिथी मानतो. कारण त्या शुक्रवारच्या रात्रीच वास्तवात प्रत्यक्षात द्वादशीची तिथी संपून त्रयोदशीची तिथी सुरू झाली होती. तिथीच्या समर्थकांनी हा तिथीभेदाचा मुद्दा आवर्जून लक्षात घेतला पाहिजे. तरच ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हीच शिवराज्याभिषेकाची खरी तिथी मानण्याला वास्तवातले मुख्य आधार काय आहेत ते लक्षात येईल. आणि हे अत्यंत महत्त्वाचे का आहे तर शिवराज्याभिषेक हा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीलाच झाला असे अगदी स्पष्ट शब्दात सांगणारा एकही समकालीन ठाम प्रथम दर्जाचा आणि निर्विवाद असा पुरावा उपलब्ध नाही. आपण आधी पाहिलेल्या पुराव्यात सभासद बखर ही दुय्यम दर्जाची असून जेधेशकावली ही प्रथम दर्जाचा पुरावा मानली जाते. आणि ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला आणखी 2 शकावल्यांचे पुरावे आहेत हे आपण लक्षात घ्यायचे आहे. आपण आतापर्यंत पाहिलेली ही सर्व माहिती आणि यातील मतभेदाचे सर्व मुद्दे बाजूला ठेवूयात आणि ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या तिथीबद्दल आणखी 2 महत्त्वाचे मुद्दे पाहून घेऊयात. यातील पहिला मुद्दा हा रायगडावरील एका शिलालेखाशी संबंधित आहे. तिथीचे समर्थन करणारे काही लोक रायगडावरील श्री जगदीश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवरील सुप्रसिद्ध शिलालेख हा ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा अस्सल आणि बिनतोड पुरावा आहे असा दावा करतात. मुळात असा दावा करणाऱ्यांना हेच माहिती नसते की तो शिलालेख सिंहासनारूढ झालेल्या महाराजांच्या आज्ञेने श्री जगदीश्वराचे मंदिर शके 1596 मध्ये उभारले गेले इतकेच अगदी स्पष्टपणे सांगतो. यामध्ये त्रयोदशी ही तिथी अगदी स्पष्टपणे दिलेली नाही. अनेकांनी ती ओढून ताणून काढलेली दिसते. या शिलालेखाचा उद्देश
जगदीश्वर मंदिर केव्हा उभारले आणि रायगडावर राजधानीसाठी म्हणून इतर कोणकोणत्या इमारती उभारल्या हे सांगणे हा आहे. आणि यात त्यावेळी महाराज सिंहासनावर बसलेले होते असे म्हटलेले आहे. प्रत्यक्ष सिंहासनारोहणाची तिथी, वार आणि वेळ याची कसलीच नोंद या शिलालेखात नाही. आता आपण आतापर्यंत पाहिलेले सर्व मुद्दे बाजूला ठेवून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हीच राजाभिषेकाची तिथी मानूया आणि आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. हिंदू कालगणनेमध्ये अधिक मास का घातला जातो हे आपण पाहिलेलेच आहे. आता या अधिक मासामुळे काय घोटाळा होतो ते पाहूयात. शिवरायांचा जन्म शालिवाहन शके 1551 फाल्गुन वद्य तृतीयेला झाला. या दिवसाची इंग्रजी तारीख होती 19 फेब्रुवारी 1630. यानंतर 12 दिवसांनी 1551 हा शक संपला आणि 1552 हा शक सुरू झाला. या शके 1552 मध्ये आषाढ महिना हा अधिक मास आला. म्हणजे हे शक वर्ष 13 हिंदू महिन्यांचे झाले. या शकाची फाल्गुन वद्य तृतीया 10 मार्च 1631 रोजी आली होती. म्हणजे अचूक असलेल्या सौर कालगणनेनुसार महाराजांचा पहिला वार्षिक वाढदिवस 19 फेब्रुवारीला म्हणजे बरोबर 365 दिवसांनी न येता तिथीनुसार 384 दिवसांनी आला होता. आता महत्वाचे म्हणजे असाच प्रकार या वर्षीच्या म्हणजे 2026 सालच्या शिवराजाभिषेक दिनाबद्दल सुद्धा आहे. या वर्षी नेमका ज्येष्ठ महिना हाच अधिक मास आहे. या वर्षीची महालक्ष्मी कालनिर्णय वगैरे कॅलेंडर्स तुम्ही पाहिली तर त्यात तुम्हाला 2 ज्येष्ठ महिने दिसतील. अर्थातच या दोन्हीमध्ये 2 वेगवेगळ्या ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आहेत. राजाभिषेक दिनासाठी यातील कोणती त्रयोदशी मानायची हा खरे तर तसा कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. पण याचे उत्तर शिवराजाभिषेकाची तिथी ही अधिक ज्येष्ठ मासाची न मानता त्यानंतरच्या निज ज्येष्ठ महिन्याची मानावी असे कॅलेंडरवाल्यांनी दिलेले आहे. यासाठी कसलीही कारणे दिली तरी ही सरळ सरळ उघडपणे दिसणारी राजाभिषेक दिनाची तिथी तब्बल 1 महिन्याने पुढे ढकलण्याची अटळ अशी तडजोडच आहे हे मान्य करावेच लागते. गेल्या वर्षी म्हणजे 2025 साली तिथीनुसारचा शिवराजाभिषेक दिन इंग्रजी तारखेनुसार 9 जूनला होता. तो यावर्षी 27 जूनला कॅलेंडरमध्ये आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. वर्षपूर्ती दिन हा 365 दिवसांनीच यायला हवा ना, तरच तो अचूक ठरेल. तुम्ही वर्षपूर्तीचा वार्षिक उत्सव करीत असाल तर हाच दिवस बरोबर असायला पाहिजे. नव्हे, हाच दिवस बरोबर असतो. इथेच तिथी अचूक वर्षपूर्तीसाठी त्रुटीत ठरते, दोषपूर्ण ठरते, बिनउपयोगाची ठरते आणि वार्षिक 365 दिवसांचा मेळ घालण्यासाठी शालिवाहन शकामध्ये अधिक मास घालावा लागतो. ही ॲडजस्टमेंट, ही तडजोड करावीच लागते. आता अगदी तिथीप्रमाणे वर्षपूर्ती मांडली तर काय घोटाळा होतो हे स्पष्ट झालेच असेल. प्रत्येक दिवसाच्या वर्षपूर्तीसाठी तिथीच वापरण्यामध्ये काय अडचणी येतात, काय दोष घडतो याचे हे अगदी साधे सोपे असे उत्तर आहे. पण आपण लोक परंपरा सहजासहजी सोडायला तयार होत नाही आणि शिवकालीन हिंदू शालिवाहन शके ही कालगणना तिथींवरच आधारित असल्याने तिथीनुसारच राजाभिषेक दिन साजरा करावा हे जसे एका दृष्टीने बरोबर आहे, तसेच इंग्रजी कालगणना ही वर्षाचा काळ अचूक देत असल्याने तारखेनुसार 6 जून रोजी राजाभिषेक करणे सुद्धा बरोबरच आहे. स्वतंत्र भारताने स्वीकारलेली इंग्रजी कालगणना ही प्रशासकीय कालगणना असल्याने तिला जी अधिकृतता, मान्यता आहे तिचा मान हा राखायलाच पाहिजे. महाराष्ट्र शासनाचा शासकीय शिवराजाभिषेक दिन हा 6 जूनलाच असतो. पण याच्या जोडीने खुद्द शिवकाळात प्रचलित असलेली तिथीनुसारची कालगणना ही सुद्धा महत्त्वाचीच आहे. यामुळेच तिथीवाल्यांनी तारीखवाल्यांना विरोध करणे आणि तारीखवाल्यांनी तिथीवाल्यांना नाके मुरडणे बंद केले पाहिजे. तिथीवाल्यांनी तारीखवाल्यांवर ते हिंदू रूढी, कालगणना वगैरे पाळत नसल्याचा आरोप करू नये. कारण ते तारीखवाले त्यांचे सर्व सण, उत्सव, धार्मिक विधी वगैरे तिथीप्रमाणेच करतात आणि तारीखवाल्यांनी तिथीवाल्यांना जुनाट मतांचे,
भारताच्या अधिकृत आणि जगमान्य कालगणनेप्रमाणे न चालणारे बरोबर 365 दिवसांनी शिवराजाभिषेकाचा वर्षपूर्ती दिन न करणारे असे म्हणू नये, कारण सर्व तिथीवाल्यांचे जन्म दाखले, शाळा सोडल्याचे दाखले, आधार कार्ड इत्यादी अधिकृत शासकीय कागदपत्रात तिथी नसून त्यात इंग्रजी तारीखच आहे. दोन्ही बाजूच्या शिवराय भक्तांनी आपल्याला आवडेल पटेल त्याप्रमाणे तिथी किंवा तारखेप्रमाणे शिवराजाभिषेक दिन जरूर साजरा करावा. कारण या दोन्ही पद्धतींच्या बाजूने जसे काही मुद्दे आहेत तसेच विरोधात सुद्धा काही मुद्दे आहेतच. यातून तारीखवालेही सुटत नाहीत आणि तिथीवालेही सुटत नाहीत. यातील तिथीविषयक बाबी तर आपण समजून घेतलेल्याच आहेत. पण शिवराजाभिषेक सोहळ्याचे महत्त्व मात्र या मुद्द्यांपेक्षा, या वादांपेक्षा लाखो पटींनी मोठे आहे. त्यामुळे तारखेचा किंवा तिथीचा एकांकी हट्टाग्रह, दुराग्रह धरण्यात काहीच अर्थ नाही. यामुळेच एकमेकांना विरोध म्हणून आम्हीच खरे शिवराय भक्त असला दावा कोणत्याच बाजूने केला नाही पाहिजे. आणि शिवराजाभिषेक दिन कुणी कधी साजरा करावा, कोणता असावा आणि कोणता नसावा हे ठरवण्याचा अधिकार तर कुणालाच नाही. कारण तसले दुराग्रही हट्टी लोक, मग ते कोणत्याही बाजूचे असोत, हे काही आपल्या इतिहासाचे मालक नाहीत आणि कालगणनांचे निर्माते तर अजिबातच नाहीत. त्यामुळे त्यांना याबाबत शिवराय भक्तांनी काय करावे हे सांगण्याचा कसलाही अधिकार नाही. अशांच्या मतांना आपण किंमत देण्याचे काहीच कारण नाही. मित्रांनो, शिवराजाभिषेक हा तारखेप्रमाणे करावा की तिथीप्रमाणे करावा याबाबतची मूलभूत माहिती तुम्हाला कशी वाटली आणि यातील माझी मते तुम्हाला पटली की नाही हे कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.